नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। 2 दिवस तुफान पाऊस पडतोय आणि त्याचा परिणाम असा झाला आहे की शाळांना सुट्ट्या मिळालेल्या आहेत। तर 2ही दिवस असं झालं, शाळेत सोडलं, शाळेतनं मेसेज आला की शाळा सोडलेली आहे, मुलांना घ्यायला या। आत्ता पण तसंच झालं आहे, मेसेज वाचला आणि मग निघालो परत तडक शाळेमध्ये। आणि मी बोललेले की डायरेक्टली आता सोमवारी पाठवू, ठीक आहे, असू द्या। कारण एवढे कुठे कुठे पूर आले, किती लोकांचे घर हे झाले आणि मेन ट्रॅव्हलिंगचं पण तसं सुविधा नाही, रस्ते धसत आहेत। आता मित्रांनो मी चालू आहे कोथिंबीर आणि लसूण आणायला। मी आता बाजारात चाललो आहे, पाऊस आहे। मित्रांनो आत्ताच मी घेऊन आलो कोथिंबीर आणि लसूण। तर कसे जोडे मिळाले ते घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला। आताचा हा रोड, नमस्कार, आत्ताच आलोय मी। आता डायरेक्ट पिशवीतनं काढतो आणि कोथिंबीर निवडायला बसतो। तर बऱ्यापैकी मोठी गड्डी मिळालेली आहे, खूप मोठी गड्डी आहे। 2-3 दिवस कोथिंबीरच नव्हती बाजारामध्ये, फार कमी प्रमाणात होती आणि थोडीशी पाऊस जास्त असल्या कारणाने ती भिजलेली वगैरे होती। ही चांगली कोरडी आहे। आता हे निवडतो। तर हे बघा मित्रांनो, जुडी वाढवायला कसा आलापाला मिक्स करतायत, हे बघा। 1 2, हा सगळा आलापाला आहे। त्याने जुडी वाढवतात, ते आपल्या कामाचं नाही। फायनली इकडे माझी कोथिंबीर मस्तपैकी निवडून झालेली आहे। वाव। आणि इथे तिथे काड्या जास्त निघाल्या, म्हणलं ह्या थोड्याशा वापरता येतात भाजीमध्ये। या काड्यांचं मिक्सरमधनं वाटण करून पेस्ट करायची, भाजीत टाकायची, भाजी आमटीत तुम्ही कशातही वापरू शकता। एक छानसा असा फ्लेवर येतो, नक्की ट्राय करा। आणि हा इकडे आहे सगळा आलापाला, सेम टू सेम कोथिंबीर सारखीच दिसते ही वनस्पती।